प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 21 जून 2026 रविवार. प्रथम सादर करत आहे माननीय लेखक वैभव सुरेश मोरे व संपादक श्री पवनकुमार जंवर यांच्या प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा या लेखसंग्रहातील हा लेख. प्रकरण 4. शिक्का स्त्रीचा सत्ता कारभाराची. आरक्षणाचा मुखवटा. कागदावरती गाव स्वच्छ आणि छपराखाली अंधार झाला. गरिबाच्या हक्कावरती भ्रष्टाचाराचा डल्ला पडला. शौचालयाचे फोटो काढले पण वास्तव उघड्यावर आले. आदर्श गावाच्या नावाखाली माणूसपण मातीला मिळाले. भारतीय संविधानाने महिलांच्या हाती सत्तेचा दंड दिला खरा, पण पुरुषप्रधान संस्कृतीने तो दंड चालवण्याची दोरी मात्र आपल्याच हातात ठेवली. ग्रामीण भागात जेव्हा आपण रहिवासी दाखल्यासाठी सरपंचाच्या उंबरठ्यावर जातो तेव्हा दारावर पाटी असते, सौ अ ब क सरपंच. पण घरातून उत्तर येते, कारभारी घरी नाहीत, ते आले की या. हे केवळ एका घराचे उत्तर नाही, ते आपल्या लोकशाहीच्या अपयशाचे विदारक सत्य आहे. निवडणुका जाहीर होतात, वॉर्ड महिला आरक्षित होतो आणि मग सुरू होतो खरा अप्रामाणिकपणाचा खेळ. ज्या महिलेने कधी ग्रामसभेचे तोंड पाहिलेले नसते, जिचा राजकारणाशी दूरदूरवर काडीचाही संबंध नसतो, तिला केवळ आरक्षण आहे म्हणून उमेदवारी दिली जाते. प्रचारात तिचे फोटो वापरले जातात, पण भाषणाचे मुद्दे आणि रणनीती मात्र घरातील पुरुषच ठरवतो. ही त्या महिलेप्रती दाखवलेली संधी नसून सत्तेवरचा स्वतःचा ताबा सुटू नये म्हणून पुरुषाने वापरलेली ती एक ढाल असते. निवडून आल्यावर त्या महिलेचा प्रवास हा स्वयंपाकघरापासून थेट ग्रामपंचायतीच्या खुर्चीपर्यंत व्हायला हवा असतो. पण प्रत्यक्षात काय घडते? ग्रामपंचायतीतील बैठकीत ठराव पुरुष वाचतो, निर्णयावर चर्चा पुरुष करतो आणि सरपंच असलेल्या महिलेकडे केवळ सही किंवा अंगठा यासाठी कागद सरकवला जातो. शासकीय दस्तऐवजावर शिक्का महिलेचा असतो, पण आदेश मात्र कारभाराचा असतो. ही केवळ फसवणूक नाही, तर संविधानाने दिलेल्या अधिकाराचा केलेला हा बौद्धिक भ्रष्टाचार आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनही याला मूकसंमती देते. ग्रामसेवक किंवा वरिष्ठ अधिकारी अनेकदा सरपंच महिलेशी बोलण्याऐवजी तिच्या पतीशी किंवा मुलाशी चर्चा करणे पसंत करतात. बाईला काय कळतंय? हा अट्टहास इतका खोलवर रुजला आहे की एखादी महिला जर स्वतःहून निर्णय घेऊ लागली तर तिला सहकार्य करण्याऐवजी तिची कोंडी केली जाते. पुरुषांनी महिलेला निवडणुकीसाठी उभे केले तो प्रामाणिकपणा होता की सत्ता टिकवण्याची धडपड? जर आपण खरोखरच महिला सक्षमीकरणाच्या बाता मारत असू तर त्या महिलेला तिची सद्विवेक बुद्धी वापरण्याचे स्वातंत्र्य आपण का देत नाही? जोपर्यंत सरपंच पती किंवा सरपंच पुत्र ही समांतर सत्ता केंद्रे उद्ध्वस्त होत नाहीत, तोपर्यंत ग्रामीण भागातील महिला आरक्षण हा केवळ एक प्रामाणिकपणाचा दिखावाच राहील. प्रिय मित्रमैत्रिणींनो, खरंच आपल्या व्यवस्थेतील उणेपणा की नेमकेपणाने लेखकांनी मांडला आहे. खंत याचीच वाटते की आपण सर्वजण हे वाचून सोडून देतो. आपल्याला काय त्याचं, ही अलिप्तता आपण सर्वांनी सोडली पाहिजे. जिथं हा अप्रामाणिकपणा दिसेल तिथे तिथे आपण प्रामाणिकपणे तो नष्ट करण्याचा प्रयत्न तरी करायला हवा. यश अपयश नंतर, पण आपले प्रयत्न तरी तोकडे पडू नयेत. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनालयाकडून. धन्यवाद. वंदे मातरम.